नमस्कार. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यास मालेच्या 5व्या भागामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आतापर्यंत 4 भाग आपण संख्या व संख्या पद्धती याच घटकावरती अभ्यासत आहोत आणि त्यामधीलच एक उपघटक आहे आज क्रमवार संख्या. काय आहे क्रमवार संख्या आपण बघूया. क्रमवार संख्या म्हणजे काय की क्रमाने येणारी संख्या, विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्या. मग तो कोणताही क्रम असेल. तर संख्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे असू शकतात. सम संख्या असू शकतात, विषम संख्या असू शकतात, नैसर्गिक असू शकतात. मूळ संख्या म्हणजे काय आहेत आपण पुढे अभ्यासणार आहोत. वर्ग संख्या हे सुद्धा आपण पुढे अभ्यासू. त्रिकोणी संख्या काय आहे ते सुद्धा अभ्यासू. पण आज आपण क्रमवार संख्या म्हणजे काय, क्रमवार संख्या म्हणजे विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्या. तर बघा क्रम कुठलाही असू शकतो, जसा 1 2 3 4 5 6 हा जो क्रम आहे याच क्रमाने याला म्हणतात क्रमवार येणाऱ्या संख्या. आता ह्या सर्व नैसर्गिक संख्या. आता समसंख्येचा जर विचार करायला झाला तर कसं येतील क्रमाने 2 4 6 8 10 12 अशा पद्धतीने क्रम येईल. आता याच्यामध्ये एखादी जर विषम संख्या आली तर ते क्रमवार म्हणता येईल का, किंवा हे जर अदला बदल झाले 2 6 4 असं जर लिहिलं मी तर हे क्रमवार होईल का, नाही होणार. ते क्रमवार म्हणजे एका क्रमाने, विशिष्ट क्रमाने. मग ते विषम संख्येच्या बाबतीमध्ये कसं होईल 1 3 5 7 असं. मूळ संख्येच्या बाबतीमध्ये काय होईल 2 3 5 7 या पद्धतीने. आता मूळ संख्या आपण अजूनपर्यंत अभ्यासलेली नाही, समोर आहे आपला स्वतंत्र उपगण त्यावर. वर्ग संख्यांचा पण तसंच आहे, त्रिकोणी संख्याचा पण तसंच आहे. तर आता लक्षात आलं क्रमवार संख्या म्हणजे काय की एका विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्या. आता हे का महत्वाचं आहे हे पुढे आपण अभ्यासणार आहोत. कारण बऱ्याच वेळा आपल्याला क्रमवार संख्यांची बेरीज विचारली जाते आणि क्रमवार संख्यांची बेरीज कशी करायची याच्यासाठी वेगवेगळे सूत्र आहेत. आपण जे आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने निवडू शकतो. पण हे आपल्याला एक चार्ट आहे 1 ते 100 पर्यंतचा. हा जर आपल्याला तोंडपास असला तर आपल्याला ही संकल्पना बऱ्यापैकी स्पष्ट होऊ शकते. बघा सुरुवातीला 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते हे आपण मोजूनच पाहूया ना. मोजायला काय होते 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28 28 आणि 8 36 36 आणि 9 45 आणि 10 55 यांची बेरीज 55 आलेली आहे. 1 ते 10 पर्यंतची बेरीज किती आलेली आहे 55 आली. ठीक आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे ना 55. त्यानंतर आता 11 12 13 यांची बेरीज करायची. आता यांची मोजणी करायची का आपण, तेवढी मोजणी करायला गेली तर मग यांची मोजणी करायला किती वेळ लागेल, म्हणजे बेरीज करायला बराच वेळ जाणार आहे. तर आपण याचा आधार घेऊया ना इथे. हे 1 ते 10 संख्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत की नाही. आता कसे समाविष्ट आहेत ते बघा. 11 म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 10 अधिक 1 11 होते. मग 12 मध्ये किती होणार 10 अधिक 2 10 अधिक 3 10 अधिक 4 10 अधिक 5 10 अधिक 6 10 अधिक 7 मांडूनच घेऊ आपण 10 अधिक 8 10 अधिक 9 आणि 10 अधिक 10 या पद्धतीनं यांची फोड करणार आपण. आता याच्यामध्ये 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते 55 येते. हे आपण आधीच काढलेलं आहे, म्हणजे हे 55 आणि हे 10 वेळा आलेले आहेत, म्हणजे किती होणार त्यांची 10 आहे 100, म्हणजे 100 आणि 55 अशी यांची बेरीज येणार 155. यांचं पण तसंच आहे, यांची बेरीज येणार 55 आणि हे 20 किती वेळा आहेत 10 वेळा आहेत, म्हणजे 255 येणार यांची. इथे 30 10 वेळा आहेत म्हणजे 355 येणार. इथे 455 येणार. इथे 555 येणार. इथे 655 येणार. इथे 755 येणार. इथे 855 येणार. इथे 955 येणार. अशा पद्धतीने ती बेरीज होईल. आता बघा हे लक्षात ठेवण्यासाठी एवढा मोठा चार्ट आपण काढत राहणार का. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे की सुरुवात कुठून झाली आहे. त्यात तिथला दशक कुठला आहे 3 आहे, मग 355 सरळ. दशक मध्ये काय आहे 5 555 आहे म्हणजे 555. तिकडे 7 पासून सुरुवात आहे म्हणजे 755. दशक मध्ये 6 आहे म्हणून 655 अशा पद्धतीने. पण सुरुवात 61 ते 70 या श्रेणीमध्ये झालेली पाहिजे. मग ते जर 60 आणि 70 झाली तर अजून वेगळं उत्तर येईल. त्याचं इथे सांगणार नाही, नंतर आपण वेगळ्या याच्यामध्ये घेऊया. मग याची बेरीज किती येणार 41 ते 50 ची 455. मग तुम्हाला आता थेट जर सांगितलं कोणी की बापुरे 31 ते 40 ची बेरीज सांग बरं, मग पटकन सांगता यायला पाहिजे की 355. मग तुम्हाला विचारलं 21 ते 30 ची बेरीज किती 255. मग सांग
81 ते 90 ची बेरीज किती? 855. असं पटापट उत्तर देऊन त्यांना बिलकुल खुश करून टाकायचं. ठीक आहे, ही झाली क्रमाने येणारी बेरीज. पण वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजा तुम्हाला 1 ते 50 आहे पुढे आपल्याकडे, इथे थांबणार नाही आपण. बघ इथे 1 2 3 4 5 यांची बेरीज केली आहे 25 पर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय आहे? 1 पासून 25 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे. तर ही बेरीज करण्यासाठी आपण एवढं मोठं मोजत राहणार का? बरं ते 55 अधिक 155 हे करायला गेलं तरी वेळच लागतो. याच्यापेक्षा ढासू आयडिया आहे आपल्याकडे. काय आहे? ही शेवटची संख्या काय आहे? 25 आहे. लिहिले 25 गुणिले 25 च्या समोर काय आहे? 26 आहे. लिहिले 25 गुणिले 26 आणि भागीला 2. आता हे सोपं होण्यासाठी इथेच याचा भाग देऊन टाकायचा, म्हणजे याचे अर्धे करून टाकायचे. या दोन पैकी कुठली तरी एक समसंख्या असते, त्या समसंख्येला अर्धे करून टाकायचे, म्हणजे हे 2 कटून जाणार. कसं? 13 दुने 26 अशा पद्धतीने. हे जर नाही समजत असेल भाग द्यायचा, तर काय करायचं की यापैकी जी समसंख्या असेल त्या समसंख्येचे अर्धे करून टाकायचे. समजलं एवढा? म्हणजे इथे 26 ही समसंख्या दिला, अर्धे केलं, 13 केलं आणि हे 2 कापून टाकले. बस. आता पुढे 25 गुणिले 13 किती होणार? 3 5 15, 1 3 दुने 6 आणि 7. त्यानंतर 25 किती आला? 325 आहे का पर्यायामध्ये? 325 म्हणजे हे याचं उत्तर आहे. आता थोडस वाढवलंय पा. काय आहे? 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. राहू द्या ना, 50 विचारू द्या, 100 विचारू द्या, 500 विचारू द्या. आपल्याकडे ढासू एकदम सूत्र आहे, त्यामुळे आपण कधीही हरणार नाही. मी काय सांगितलं होतं? शेवटची संख्या काय बाबू? शेवटची संख्या 50 आहे. 50 गुणिला त्याच्या समोरची संख्या 51 आणि खाली छेदामध्ये 2 लिहितो आपण, म्हणजे भागीला 2. तर आता हे अपूर्णांकाचा बेरीज वजाबाकी गुणाकार नका समजू द्या ना, पुढे पाहू आपण समजण्यासाठी. पण सध्याला आपण काय करायचं? अशी मांडणी करायची, या 2 ला कापायचा आणि जी समसंख्या असेल तिचे अर्धे करून टाकायचे. कुठली समसंख्या आहे तिथे? 50 आहे, तिचे अर्धे करा, 25 झाले. झालं, खतम. मग 25 गुणिला 51 करायचा गुणाकार. 1 5 5 1 2 2 5 5 25 10 2 12 झाला. तुमच्या भाषेमध्ये 5 7 2 आणि 1 अशा पद्धतीने 975 त्याची बेरीज आली आहे का पर्यायामध्ये? पा पटकन पाहिल्यानंतर आपल्याला हे दिसतं तसे, पण बिलकुल गोंधळात पडायचं नाही. बरोबर आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायचं. 1275 कुठे आहे? 1200 नाही तर इकडे आई म्हणून तिकडे मावशीकडे जर गेले तर मग उत्तर चुकला. समजला? असंच राहते, बिलकुल सारखे सारखे उत्तर दिसतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12 ते 24. हा थोडासा कठीणच आहे. सहसा अशा प्रकारचा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला नाही, पण तुमची बिलकुल समज पक्की होण्यासाठी या प्रकारचा प्रश्न मी या ठिकाणी टाकला आहे. तर 12 ते 24 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची स्थिती या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपण पुढे जाऊन मागे येऊया. ठीक आहे, तर हा आपला बॅलन्स राहिला. आपण पुढे जाऊ. पुढे क्रमवार विषम संख्यांची बेरीज. आता आतापर्यंत आपण काय केलं? क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे विषम आल्या, सम आल्या, सगळे आल्या. क्रमवार आल्या, तिथे काय केलं आपण? शेवटची संख्या गुणिला तिच्या पुढची संख्या, म्हणजे 1 पासून 40 पर्यंत जर विचारला असेल तर 40 गुणिला 41 भागीला 2 अशा पद्धतीने केली. तर आता इथे काय विचारते? विषम संख्यांची बेरीज करायची आहे. विषम. तर विषम संख्यांची बेरीज आपण करून पाहूया सुरुवातीला. विषम संख्या सांगा बरं. 1 3 5 7 9 त्यानंतर 11 त्यानंतर 13. बघा आता 1 आणि 3 4, त्यानंतर 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 11 36, 36 आणि 13 किती होते बघू? 3 6 9 आणि 49. नंतर इकडे परत जर वाढवला इथे 15 येते, म्हणजे किती होतील मग? 64. ओके, इकडे अजून 17 जर केला तर यांची इकडे किती होणार बेरीज? 81 होणार. आता हे मी कसं मोजत गेलो? अलग लक्षात तुमच्या? ह्या संख्या दिसतात का तुम्हाला? ह्या संख्या आहेत वर्ग संख्या.
वर्गसंख्या म्हणजे कोणत्याही एका संख्येला दोनदा गुणलं त्याच संख्येने. जसं 2 ला 2 ने गुणलं तर 4 येते, म्हणजे 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 3 9, 4 गुणिले 4 16, 4 चौक 16, 5 5 25 आलं. 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 9 9 81, 10 10 100 अशा पद्धतीने होईल. तर या पद्धतीने तो पॅटर्न आलेला आहे पहा, क्रमवार विषम संख्याची बेरीज. म्हणजे क्रमवार विषम संख्येची जर बेरीज करायला गेलं तर आपल्याला वर्ग संख्याच येते क्रमवार विषम संख्याची बेरीज. तर आपण काय करायचं याच्यासाठी सूत्र आहे, त्या संख्या किती आहे, संख्या किती आहेत. समजा इथपासून इथपर्यंत जर बेरीज करायला सांगितलं तर किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 संख्या आहेत बाबू. मग 5 5 25 बेरीज त्यांची. इथपासून इथपर्यंत जर विचारलं केलं तर 10 आहेत. मग किती 10 आहेत का, नाही आहेत. इथे 5 आहेत, 5 आणि 4 9 आहेत. मग 9 9 81. इथपासून इथपर्यंत विचारलं 5 आणि 1 6 संख्या आहेत. मग 6 6 36. समजलं का. विषम संख्या, क्रमवार विषम संख्या एकूण किती आहेत हे पाहिणे आणि त्या संख्या जेवढ्या असतील त्याचा वर्ग करणे, म्हणजे ते गुणिले ते. म्हणजे यांची संख्या जर 6 असेल तर 6 6 36. यांची संख्या जर 7 असेल तर 7 7 49. यांची संख्या जर 8 असेल तर 8 8 64. अशा पद्धतीने सरळ त्यांची बेरीज होते. आता या ठिकाणी काय म्हणते, पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्याची बेरीज. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्याची बेरीज म्हणजे 10 नैसर्गिक संख्या विषम संख्या किती आहेत, 10. म्हणजे 10 10 10 10 100 होईल. किती होईल, 10 10 100. काही करण्याची गरज आहे का, बघा ना, करून पाहू आपण. हे तर किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10 19 करून टाकू. आता बघा 81 आणि 19 किती होणार, 100 होणार. झाले. इथे तुमच्या समोर दिसत आहे आणि इथे पर्यायामध्ये 100 आपण दाखवले. 2013 मध्ये विचारला होता ना, पहिल्या 10 नैसर्गिक विचार सांगण्यात दिलाय. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या म्हणजे 10 आहे, 10 10 100. मग आलं का लक्षात, विषम संख्या जेवढ्या आहेत क्रमाने येणाऱ्या तेवढ्या संख्या गुणिला तेवढ्याच संख्या, म्हणजे त्याचा वर्ग करून टाकायचा. जेवढ्या संख्या असतील, जसं 4 संख्या असतील तर 4 गुणिला 4, 4 चौक 16 डायरेक्ट सांगतो. एकदम सोपा आहे आणि मजेशीर आहे. गेम खेळत जायचं. असं कधी हे केलं की पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्येची बेरीज असं विचारलाय, आपण याचा प्रश्न तयार करायचा. बापू सांग बरं, पहिल्या 5 नैसर्गिक विषम संख्याची बेरीज किती. मग त्याला सांगता आला पाहिजे 5 5 25. मग त्याला विचारायचं, बापू सांग बरं, पहिल्या 4 नैसर्गिक विषम संख्याची बेरीज किती, 4 चौक 16. अशा पद्धतीने ते आलं पाहिजे. त्यानंतर इथे एक प्रश्न विचारलाय, 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. प्रश्न दोन्ही सारखेच आहेत, दोघांचे उत्तर पण सारखे आहेत, पण प्रश्न विचारला वेगळ्या पद्धतीने आहे. 1 ते 20 पर्यंत सर्व विषम संख्या किती आहेत, विषम संख्या किती आहेत हे माहिती करण्यासाठी एकतर आपल्याला तिकडे जावं लागेल समोर, किंवा तुम्हाला माहिती होऊ शकते 1 ते 20 पर्यंत मांडणी पण करू शकता या पद्धतीने. आणि 1 ते 20 पर्यंत तुम्हाला जवळच्या असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी 10 विषम संख्या आहेत आणि 10 विषम संख्या म्हणजे 10 10 100, त्याचे बेरीज 100 येऊ शकते. आता एकूण विषम संख्या किती, समसंख्या किती, कसे काढायचे हे पुढे आपण अभ्यासणार आहोत. पुढे जाऊया. आता क्रमवार येणाऱ्या एकूण संख्या ओळख. आता प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल म्हणजे हे नेमकं काय आहे. 19 ते 92 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे क्रमवार येणाऱ्या संख्येमध्ये संख्या किती आहेत. आता 1 पासूनचे 25 पर्यंत विचारला तर 25 आहेत, 1 पासूनचे 30 पर्यंत विचारला तर 30 आहे. पण मधून जर विचारला तर 6 पासून 12 पर्यंत किती संख्या आहेत बाबू सांग बरं म्हटलं तर मग तिथे अडचण होते. म्हणून काय करायचं की याच प्रश्नाचा आधार घेऊया आपण. शेवटची संख्या उणे आधीच्या संख्येच्या आधीची संख्या, आधीच्या संख्येच्या म्हणजे लहान संख्येच्या आधीची संख्या. तर इथे काय करावं लागेल, 92 उणे 19 च्या आधीची संख्या 18, 74. म्हणजे इथे याचा उत्तर आला 92 उणे 18, उत्तर आलाय 74. म्हणजे इथे 19 पासून 92 पर्यंत किती संख्या आहे, 74 संख्या. तुम्हाला वेळ जर मिळेल तर मोजून पहा 19 पासून 92 पर्यंत किती संख्या आहेत. आता इथलं सोपा उदाहरण एखादं घेऊ बरं. जर आपल्याला जर विचारलं की 12 ते 24 यामध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत,
तर आपल्याला काढता यायला पाहिजे 12 ते 24 पर्यंत किती आहेत, तर 24 मधून किती काढावं लागतील आपल्याला 11. 24 उणे 11 मग किती राहतील 13. म्हणजे 12 ते 24 पर्यंत किती संख्या आहेत 13 संख्या आहेत सर्व संख्या. दुसरं एखादं उदाहरण टाकून पाहू. याच्यामध्ये आपल्याला जर विचारलं सोपा घेऊन 5 ते 20 5 ते 20 पर्यंत किती संख्या आहेत, तर पहा 20 उणे 4 करावं लागेल. 20 उणे 4 मग 20 उणे 4 किती होते 16. तर आता हा सोपा उदाहरण आहे. आपण हा बरोबरच आहे का आपलं सूत्र पाहूया. 5 पासून मोजा 5 6 7 8 9 10 11 12 13 14 10 झाले. 15 16 17 18 19 20 6 10 आणि 6 16 आला बरोबर. मग आता हे छोटा असल्यामुळे आपण मोजून पाहिजे. पण जर जास्त संख्या असतात 19 पासून 92 पर्यंत तुम्ही जर मोजायला गेले आणि मी किती सांगला की 1.5 मिनिटं सरासरी टाइम मिळतो, त्या 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला हे होणार आहे का. त्याच्यापैकी तुम्हाला ओळखपत्र ते रोल नंबर लिहिणे सह्या मारणे हे करणे ते करणे याच्यामध्ये बराच वेळ जातो. तुम्हाला 2-3 मिनिट कमी पाणी प्यावं लागेल, मग त्यामध्ये हा वेळ जातो. 10 मिनिटं आधी तुम्हाला ते सगळं करावं लागते, त्याच्यामध्ये वेळ जातो. म्हणून त्याच्यासाठी वेळ वाचवण्यासाठी ह्या सगळ्या ट्रिक परफेक्ट होणे आवश्यक आहे. वारंवार करत जायचं, एकमेकांना विचारत जायचं. असं गेम खेळल्यासारखा आपण असं खेळतो ना गेम चितपटचा, तशासारखा करावाचा. तर समजलं. मग किती संख्या आहेत हे ओळखण्यासाठी मोठी संख्या मोठ्या संख्येमधून लहान संख्येच्या आधीची संख्या वजा करायची, म्हणजे किती संख्या आहे हे ओळखता येईल. आता ह्या सगळ्या संख्या आपण ओळखल्या. आता अडचण आहे की यातील सम किती ना विषम किती हे जर ओळखायचे आहे, तर याचे 2 भाग करायचे. किती आहेत 16 आहेत. तिथे 16 आहेत म्हणजे नक्कीच त्यामध्ये 8 सम आहेत आणि 8 विषम आहेत. काय कठीण नाही. इथे किती आहेत 12 ते 24 मध्ये 13 आहे. आता मात्र अडचण आली. 13 मध्ये कोणते तरी जास्त आहेत कोणते तरी कमी आहे. तर हे ओळखण्यासाठी एकदम सोपी आयडिया आहे. 12 ते 24 मध्ये दोन्ही संख्या सम जर असतील तर सम जास्त आहेत. 12 ते 24 मध्ये दोन्ही संख्या सम आहेत म्हणजे सम जास्त आहेत. म्हणजे इथे 13 पैकी 6 आणि 6 संख्या असते 6 ठीक आहे. त्या 6 पहिल्यांदा एकूण संख्या काढा. एकूण संख्या काय काढायचं कालची संख्या तर ती म्हणजे की म्हणजे ते 13 आणि 13 विषम आहे. हा उत्तर समजर आहे. आता समजा इथे पर्यंत किती समसंख्या आहेत किंवा सम किती विषम किती पाहू. दोन आहे. 11 ते 40 पर्यंत एकूण संख्या किती आहेत हे काढण्यासाठी पहा आपण एकूण संख्या आणि त्याच्यापैकी सम विषम किती ओळखला पाहिजे. आधी एकूण संख्या किती आहेत हे पाहूया. एकूण संख्या किती आहेत तर या 40च्या आधीची संख्या किती आहे 10. मग 40 मधून 10 गेल्यावर किती राहतील 3 राहतील. 30 राहतील. आता या 30 मध्ये समही आहेत आणि विषम आहेत. जर ही संख्या सम आहे तर याच्यामध्ये 15 सम 15 विषम. समजला. म्हणजे हा जर उत्तर आपला म्हणजे एकूण संख्या जर सम येत असतील तर अर्ध्या तुल्य भाऊ अर्ध्या मले. पण कधी कधी काय आहे की ही जी संख्या आहे ही सम येत नाही. तर कसं करायचं समजा आता याच्यामधलं उदाहरण 23 ते 35 याच्या दरम्यान किती समसंख्या आणि किती विषम संख्या काय करावं लागेल. 35 मधून 22 काढावं लागेल. 35 मधून 22 गेले राहतील सांगा पटापट. 5 मधून 2 गेले 3 मधून गेले 1 13 राहिले. आता 13चे 2 बसतात का नाही 12चे होतात ना. म्हणजे एकाला 7 एकाला 7 होतील. कोणाला 6 कोणाला 7 एकाला 6 एकाला 7 होतात. 13चे म्हणजे 6 समविषम असतील आणि 7 सम किंवा विषम असतील. तर हे जास्त कोणते आणि कमी कोणते हे जर ओळखायचे असेल तर इथे पाहायचं सुरुवातीची संख्या आणि शेवटची संख्या हे जर वेगवेगळी असेल तर दोघांची संख्या सारखी राहते. आणि ह्या दोन्ही जर विषम असतील तर विषमची संख्या जास्त आणि दोन्ही जर सम असतील तर समची संख्या जास्त. बघा काय दोन्ही जर विषम असतील तर विषमची संख्या एकने जास्त आणि दोनच जर सम असतील तर समची संख्या एकने जास्त आणि दोन्ही सम विषम असतील तर दोन्ही सारखे. समजला. सम आणि विषम मध्ये कोणती असू शकते. इथे
ही सम आहे, हे विषम आहे, म्हणजे ह्या दोन्ही सारख्या सारख्या झाल्या. ठीक आहे. त्यानंतर 11 ते 40 सम विषम, इथे सारख्या सारख्या झाल्या. पण इथे दोन्ही विषम आहेत, म्हणजे विषम जास्त, म्हणजे 7 काय असतील विषम असतील आणि 6 काय असतील सम असतील. ओके. अशा पद्धतीने किती सम किती हे पण काढता पाहिजे, एकूण संख्या किती आहेत हे पण काढता आलं पाहिजे. आणि एक प्रश्न मी राखून ठेवलेला होता की जो प्रश्न नंतर सोडव म्हणून सांगितला होता, तो प्रश्न नवोदयच्या नाही पण बऱ्याच परीक्षांना सोप्या पद्धतीने त्यामुळे आपण त्याच करणार आहोत. तो काय होता की 12 ते 14 सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. क्रमाने आहेत का, क्रमाने 1 पासून जर राहिले असते पण ती ट्रिक वापरली असते. कोणती? 24 ला 25 ला 2, इथे 12 पासून चाललाय, तर त्याच्या सांगायला लागेल आपल्याला आधी एकूण संख्या काढावी लागेल. काय? एकूण संख्या, म्हणजे याच्यामध्ये संख्या किती आहेत एकूण. तर एकूण संख्या किती आहेत याच्यामध्ये 24. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.